तुमचा होस्ट अनित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन या चॅनलवर तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज मी नागपूर ते करीमनगर याचा प्रवास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत। तर चला तर मित्रांनो एक्सप्लोर करूया। सध्या तर माझी गाडी यायची आहे। आता मी अजनी रेल्वे स्टेशन इथे उभा आहे। तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता। प्लॅटफॉर्म से अब थोड़ी सी देर में जहां गाड़ी आने वाली है। कन्फर्म झालेली सीट आहे। आता मी इथे येऊन बसलेलो। तर मित्रांनो आता मला भूक लागलेली आहे, तर मी आता टिफिन घरून आणलेला टिफिन खातो। हे झुणका आहे आणि आपली साधी चपाती। छान झालं आहे। असा लांब प्रवास कराल तर मी तुम्हाला असं रेकमेंड करतो की सोबत तुम्ही टिफिन घेऊन या। समोर काही मिळणार की नाही मिळणार हे काही ॲक्च्युली चान्सेस नाही, पण स्वतःचा टिफिन स्वतःजवळ जर असला तर आपल्या जेवणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। टिफिन संपवतो, तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या। ठीक आहे। तर मित्रांनो आपण आलेलो आता चंद्रपूर स्टेशनवर। तुम्ही पाहू शकता आम्ही स्टेशनवर उतरलेलो। आता सोनवडचं स्टेशन बघू। आता इथून नेक्स्ट स्टेशनसुद्धा बघूया। चला तर और जितना हो सके शेयर करो। आपको ये जर्नी कैसी लग रही है? जर्नी अच्छी है। अकेले घूम रहा था, देखो भाई मिले, मैंने बोला सीट शेयर करेंगे क्या, एग्री हो गए। पूरा बढ़िया अच्छी बात है। तर कसं आहे मित्रांनो, माणुसकी कधी विसरू नये असं मराठीत म्हटलं जाते। कोणी जर मिळालं तर त्यांना हेल्प करण्याकरिता मागं पुढे विचार करू नका। ठीक आहे। चलो थोड़ा खाते हैं।
पेडापल्ली इथे पोचलेलो. आता इथून थेट आपण आता करीमनगर इथे जाणार आहोत. आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. यहाँ पे अपने को करीमनगर भी जाना है क्योंकि करीमनगर भी जाना है यहाँ तर मित्रांनो आपण आता आलेलो बागेश्वरी नगर येथे आणि इथे रूम घेतलेला आहे. 200 रुपयाला इथे मिळणार. तुम्हाला जर इथं एक्झाम जर दिल्याकरिता यायचं असणार बागेश्वरी या ठिकाणी या. आणि इथे भरपूर असे हॉस्टेल लागलेले आहे. काही गर्ल्स हॉस्टेल आहे आणि काही बॉईज हॉस्टेल आहे. तर हे माझे मित्र माझे सवंगडी पाहू शकता तुम्ही. हाय. Say hi, everybody. तर Good. आपण आता उद्याला काही फूड एक्सप्लोर करणार आहोत. तर ये आलू की सब्जी है, अरे ये मेथी के पराठे, मेथी के पराठे देखो, चावल रोटी और ये अरे भटे और क्या कहते हैं मुनगा की सब्जी. अच्छा बैगन की हाँ बैगन. बैगन ओके. हे बेसन आहे आपलं. बेसन ठेचा. हा ठेचा आहे आणि पोळ्या घेतलेल्या आहे पहा. आणि हे मित्र आहेत माझेवाले सोबतीचे. तर आपण आता टिफिन संपवणार आहोत थोड्या वेळाने. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटत हा व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता तुम्ही. संपवणार टिफिनमध्ये आपल्याला तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हे बेसन आहे म्हणजे बेसन आहे आणि हे ठेचा आहे आणि इथे ठेवलेलं आहे काही चपाती. याने सुद्धा आणलेलं आहे टिफिन. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आता आपण हे संपवणार आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हे सकाळीच जाऊ, इथून सकाळी जाऊ आणि काही बिर्याणी वगैरे असणार किंवा काही महत्त्वपूर्ण फूड असणार ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करूया. चला तर मित्रांनो. ठीक आहे सकाळची भाजी थोडी मला हा एक प्रवासी मिळाला आहे. तर मित्रांनो आता सकाळचे 6 वाजलेले आहे. आपण आता हायवे रोडवर आहोत आणि करीमनगरचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. सकाळचा व्ह्यू आहे आणि आपण थेट आता काही नाश्ता करण्याकरिता जाणार आहोत. तर आपण तिथेच बोलूया. माझा मित्र आहे कालचा. तर मित्रांनो माझ्या पाठीमागं असलेलं तुम्ही कॉलेज पाहू शकता. तिथेच आपण एक्झाम करिता जाणार आहोत आणि हा दादा सुद्धा जाणार आहे. आता याची फर्स्ट शिफ्ट आहे 7:30ची. तर तुम्ही पाहू शकता. चला तर आपण एक्झाम झाल्यानंतर आज मी मन्नार डॅम इथे आलेलो. सगळ्यात आधी आम्ही सायंकाळी 6:30ला रूम केलेली होती आणि ते चेकआउट करून आता डायरेक्ट 11ला इथे आलेलो. तर तुम्ही पाहू शकता आणि याच्या आजूबाजूला असलेला परिसर तुम्ही पहा. किती निसर्गरम्य वातावरण आहे ते बघू शकता तुम्ही. आणि याच्याच बाजूला मन्नार डॅम आहे. या साईडला बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथून आपण थेट वरच्या साईडला जाऊया. तर मित्रांनो हे करीमनगरचा आकर्षक प्लेस पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपण आता मन्नार डॅमला पोहोचलेलो आहोत. माझ्या पाठीमागं असलेलं डॅम किती दूरवरपर्यंत पसरलेलं आहे तुम्ही पाहू शकता. इथे डोळ्याच्या पार न फिटेल असं हा दृश्य आहे. मी बऱ्यापैकी ह्या डॅमबद्दल ऐकलेलं होतं. त्या कारणामुळेच मी इथे आलेलो आहो. तर खरोखरच अप्रतिम सौंदर्य ह्या डॅमचं. चला तर ह्या दृश्याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो हे धरण मन्नार नदीवर बांधलेले आहे, जी गोदावरीची उपनदी आहे. हे 1947 रोजी बांधायला सुरू झाली आणि 1985ला पूर्ण झाले याचे काम. तर तुम्ही पाहू शकता या धरणाची भव्यता. प्रत्येक वर्षी हजारो लोक इथे भेट देण्याकरिता येते. संध्याकाळच्या वेळ धरणाशेजारी असलेले मन्नार डॅम पार्क ही फॅमिली पिकनिककरिता अतिउत्तम आहे. तर मित्रांनो मन्नार डॅमची तुम्हाला माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि इथे भेट द्यायला विसरू नका. तर मित्रांनो तुम्ही बघितला असणार व्ह्यू. किती छान असा व्ह्यू आहे. सुंदर आणि मनाला मनसोक्त असा व्ह्यू तुम्ही पाहू शकता.
अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य असलेला हा मन्नार डॅम खरोखरच मनाला तृप्त करते. इथून करीमनगर शहराचं संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसतं. व्ह्यू बघितला असणार. छानसा असा व्ह्यू आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे मित्रांनो. तुम्हाला कसा वाटत आहे व्हिडिओ प्लीज कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. तर मित्रांनो आपण आता करीमनगर इथे जाणार आहोत. त्याची काही महत्त्वाची एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मित्रांनो भूक लागलेली आहे तर आता आपण त्यामुळे आपण करीमनगर इथे जाणार आहोत आणि ॲटो ह्याच ॲटोने आपण करीमनगरपर्यंत जाणार आहोत. हाँ ये बस स्टैंड है ना? हाँ बस स्टैंड एरिया है पूरा. वो बस निकलता है ना देखो. वो बड़ा होटल समझे उधर अंदर. नहीं वहीं पे बड़ी होटल. हाँ एकदम बड़ा है. है. हाँ ज़्यादा आगे चलना आगे जाना बस. हाँ छोड़ दो इधर छोड़ो ना आगे छोड़ो ना इधर बस स्टैंड बस. बस. हाँ दूसरे
एक्झाम आहे एक्झाम. मित्रांनो आपण आता पुरी भाजी घेतलेली आहे. घेतल्यानंतर आपल्याला पुरी भाजी सकाळच्या टायमाला भेटते आणि जर बिर्याणी खायची असतात तर सायंकाळीच इथे मिळणार. तर तो असून आपण याच्यावरच आता आजचा दिवस काढू आणि सायंकाळी जर वेळ मिळाला तर नक्की बिर्याणी खाणे करायचं. चला मान बघतो. काय काय येते जेवणात? हे भाजी आहे, बेसन भाजी आणि सांबार. सांबार आणि आपले पुरे हे 3 पुरी दिलेले आहे. 70 रुपयाला आहे. वाजवी रेटामध्ये मिळतात तुम्हाला. आपण आता पुरी भाजी खाऊया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया. छान आहे. भाजी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि त्याचं अप्रतिम स्वरूप तुम्ही पाहू शकता. खरोखरच हा सनसेट पाहण्यासारखा आहे. खरोखरच अवर्णनीय असे हे दृश्य आहे. तर मित्रांनो मी आता आलेलो नॉनव्हेजकरिता, बिर्याणी घेण्याकरिता. आता बिर्याणी खाऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर बघूया. मेडीपल्ली ह्या ठिकाणी आलेलो. सायंकाळचा वेळ आहे आणि इथे सायंकाळीच तुम्हाला बिर्याणी खायला मिळणार. ओके. जर दुपारच्या वेळेला तुम्हाला इथे बिर्याणी वगैरे नाही, काहीच मिळणार नाही. तर तुम्हाला खरंच बिर्याणी खायची असतात सिग्नेचर ऑफ मेडापल्ली म्हणू शकता तुम्ही किंवा तेलंगणा म्हणू शकता. कारण की इथे सगळ्यात फेमस बिर्याणी मिळतात आणि ह्या फेमस बिर्याणी खाण्याकरिता आपण इथं आलेलो आहोत. तर ही आलेली आमची बिर्याणी तुम्ही बघू शकता. बघा. तर मित्रांनो आपण आता इथे पाहूया बिर्याणीमध्ये काय दिलेलं आहे. आता 100 रुपीज पर प्लेट तर लागलेली आहे. इसमें डालना है, डायरेक्टली डालना है. मतलब अलग से कुछ नहीं मिलेगा ना? दही मिलेगा. अच्छा ओके. वेगळं दहीसुद्धा मिळणार म्हणतात. तर आता आपण बिर्याणीमधलं असलेले पीसेस पाहूया. एकच पीस आहे, भरपूर मोठा आहे. हे बघू शकता. या बिर्याणी पीस भरपूर अशा मोठा पीस दिलेला आहे. आणि हे दालचा पाहू शकता. धन्यवाद. याच्यातसुद्धा पीसेस टाकलेले आहेत त्यांनी चिकनचे. तुम्हाला कसं वाटतं आहे व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि त्या साईडला आपले मित्रसुद्धा काही बसलेले आहेत. त्यांना साधा सिंपल है तो क्या बोलते बनाना नहीं खाता तर आता आपण बिर्याणी खाऊया. मला सांगतो कसं झालेलं आहे ते. एक्सप्लोर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. तुमच्यापर्यंत माहिती पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो. याच्यातच काय टाकणं. येत आहे. आणखी भरपूर काय आणायचं आहे.
पेडापल्ली आणि करीमनगर ह्या ठिकाणी बिर्याणी खाण्याला तिथं कांदा तो कांद्याचं पण वेगळेच चव लागलं. त्यांनी दिलेलं आहे मट्टा आहे ना, मराठीत मट्टा म्हटलं जाते, हिंदीमध्ये छान. काही तोळच नाही बिर्याणी खायची असणार करीमनगरला आणि पेडापल्लीला मी तुम्हाला रेकमेंड देतो. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला म्हटलं विसरू नका. तर मित्रांनो मी बिर्याणी संपवतो आणि पुढचा प्रवास सुरू करतो. कांदा जब्बर. खरंच म्हणतात आउटस्टँडिंग ॲज कम्पेअर टू नागपूर. ठीक. तर तुम्हाला खरंच नक्की खायला यायचं असणार पेडापल्लीला या आणि करीमनगर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात चांगली बिर्याणी खायला मिळेल. ओके, ॲज कम्पेअर टू नागपूर इज द बेस्ट. गोल्डन थांबतो आता मी संपवतो. ओके, आणि आपण पुढच्या प्रवासाला इथून सुरुवात करूया. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता पेडापल्लीवरून थेट नागपूरला चाललेलो आहोत. आजची जर्नी आपली इथे संपलेली आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि